चव्हाण सेंटरच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या आणि ठाण्यातील पत्रकारांशी देखील संवाद साधावा या उद्दिष्टाने आजची ही पत्रकार परिषद ठेवलेली आहे। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्ष नेते ज्येष्ठ नगरसेवक हनुमंतजी जगदाळे साहेब, त्याचप्रमाणे माजी विरोधी पक्षनेते मिलिंदजी पाटील, आमच्या भगिनी जाधवरताई, वहिदा खान मॅडम आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या बसलेल्या सन्माननीय नगरसेविका, मी राष्ट्रवादीच्या नेत्या माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांना विनंती करतो की आपल्याशी त्यांनी संवाद साधावा। धन्यवाद। नमस्कार, सुप्रभात। आज ठाण्यामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची भेट आणि आमचं जे महिलांचं युनिट आहे त्याच्या चर्चा आणि काही नवीन विषय आम्ही घेऊन पुढे येतो, त्याची चर्चा करण्यासाठी आणि त्यांचा मार्गदर्शन घेण्यासाठी मी आलेले। पुढे मुंबईला माझी 1 वाजता एक मीटिंग आहे, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची भेट घेऊन पुढच्या काही त्यामध्ये मला मुंबईला जायचं आहे, त्याच्यामुळे आपण एक 10-15 मिनटं तुम्हाला मनात जे काही प्रश्न असतील ते आपण मन मोकळेपणे मला विचारावे आणि मग आपण चहा असेलच ना, चहा। थँक्यू मॅडम, काय सांगा, भोंग्याचा वाद सुरू झाला आहे उत्तर प्रदेशमध्ये, ज्या प्रकारे भोंगे उतरवले झालेले आहेत, महाराष्ट्रामध्ये भोंगे उतरवले जात नाही, असं देखील आता विरोधकांनी टीका केलेली आहे। कसं बघतोय? मी तुम्हाला खरं सांगू, माझ्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान ही महागाई आहे, त्याच्यामुळे महागाईचं सगळ्यात मोठं आव्हान पुढे असताना मला दुसरं काही आता सुचतच नाही। मॅडम, आता महागाई आहे, परंतु विरोधी पक्ष ज्या प्रमाणात त्यांनी त्या महागाईच्या विरोधात, सत्ता दलाच्या विरोधात लढलं पाहिजे ते पुढे दिसत नाही। राष्ट्रवादी ह्या पुढील ह्याच्यात घ्याचा दर वाढलेला आहे, पेट्रोल डिझेल वाढले, महागाई म्हणजे प्रत्येक वस्तूवरती महागाई झाली आहे। तेच जे पंतप्रधान महागाई विरोधात बोलायचे ते आता मुख फिरून बसले, त्यावर तुम्ही काय, तुमची भूमिका आहे? पार्लमेंटचा माझी प्रत्येक भाषण जर काढलं मागच्या सेशनमध्ये, 4 आठवडे पार्लमेंट चाललं, तुम्ही डेटा काढून बघा, रोज मी महागाईवर बोलले, रोज म्हणजे रोज, प्रत्येक भाषणात मी बोलले एक। त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलनं केली, सेनेने आंदोलनं केली, काँग्रेस पक्षाने आंदोलनं केली, आंदोलनं सगळेच करत आहे, रेग्युलरली आम्ही त्याचा फॉलोअप करतोय, सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे फॉलोअप करतोय, गाठीभेटी करून फॉलोअप करतोय। त्याच्यामुळे महागाईवर मात करण्यासाठी जे काही करता येईल हे सातत्याने एक पक्ष म्हणून आणि त्याच्या आधी माणुसकीच्या नात्याने आम्ही आधी धार दिसत नाही परत सध्या। जी धार दिसायची पालक ह्यापूर्वीची धार दिसायची, ती धार दिसत नाही आता महागाईच्या विरोधात लढणाऱ्या विरोधी पक्षांची। ठीक आहे, तुमचा फीडबॅक म्हणून मी घेते आणि सुधारणा आणण्याचा प्रयत्न नक्की आम्ही करू। मॅडम, सत्य परिस्थिती आहे का महागाई वाढलेली आहे, परंतु सध्या बघितले भोंगे, हनुमान चालीसा म्हणजे नवनीत राणा असो, रवी राणा असो आणि मग बाकीचे काही पक्ष असतील, हा विषय खूप चर्चेला जातो। पूर्ण 3 दिवस झाले नवनीत राणा ज्या प्रकारे लोकांना विधी झाले, कार्यकर्त्यांना विधी झाले, कसं बघता येतं या सर्व? मी तुम्हाला खरं सांगू, माझा लोकसभा मतदारसंघ, संघटनेतली कामं, एक निवडून आलेल्या खासदाराच्या जबाबदाऱ्या, महागाई आणि माझ्यावर जी काही जबाबदाऱ्या आहेत राजकीय आणि सामाजिक, याच्यातून मला काही वेळच मिळत नाही दुसरं काय करायला। नवनीत राणासारखी नवनीत राणाच्या सारख्या ज्या काही घटना आहेत, त्या घटना या महागाईवर लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे भाजपाचा किंवा केंद्राचा? ह्याचं उत्तर तेच देऊ शकतात, मी कसं देणार? कारण का माझा सगळा वेळ विधेयक कामातच जातो, माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत। भारतीय जनता पार्टीचं असं मत आहे की राज्य सरकार जे आहे पेट्रोलचे दर वाढ कमी करण्यामध्ये कुठेतरी कानकुचारी करत आहे आणि त्यामुळेच महागाई वाढत जाते। मला असं वाटतं, जर तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचं कालचं ट्विटर हँडल बघितलं, काल का परवा रात्रीचं, त्याच्यात कुठल्या सरकारचा टॅक्स जास्त आहे हे तिथे लिहिलेलं आहे आणि तो केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल डेटा आहे, त्याच्यामुळे कोण किती टॅक्स जास्त वाढतं हे तिथे लिहिलेलंच आहे। आणि आमचे GSTचे पैसे जे आपले, जे तुमचे आहेत, माझे आहेत, या राज्याचे आहेत,
ते द्यायला किती उशीर होतो हेही तुम्ही माझ्या केंद्र सरकारमधल्या प्रत्येक भाषणात काढून GSTच्या पैशांचा उल्लेख आम्ही सातत्याने महाविकास आघाडीचे सगळेच खासदार प्रत्येक भाषणात मांडत असतात. कारण का GSTचे पैसे जर वेळेवर आले नाहीत तर कुठल्याही सरकारचे, आणि हे फक्त महाराष्ट्र सरकार म्हणत नाही, देशातली सगळीच सरकारं म्हणत असतात, सगळे आपले सोशल सेक्टर प्रोग्रॅम्स, आपले डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स हे सगळे त्याच्याशी निगडीत असतात. मॅडम आपण इंधनाचे पेट्रोल गाडीचा जर तुम्ही कमी केलं, स्वस्त केले आणि इंधन महाग केलं, त्यावेळेस जर वॅट कमी केला तर थोडंफार प्रमाणामध्ये सामान्य नागरिकांना सुसह्य होईल असं नाही का वाटत तुम्हाला? हे सगळे महाराष्ट्र सरकार सगळेच प्रयत्न करत आहे. कालच अजित पवारांचं स्टेटमेंट तुम्ही वाचलं असेल, LPGचं कमी, LNGचं कसं कमी झालं आहे, त्याला 1,000 कोटी रुपयाचा लॉस महाराष्ट्र सरकारला झालेला आहे. त्याच्यामुळे जिथे जमेल तिथे लॉसेस होताच आहे. आणि हे मी वर्तमानपत्रातच वाचलं आहे अजित पवारांचं स्टेटमेंट. त्याच्यामुळे हे की माझा भाऊ आहे म्हणून काल्पनिक सांगत नाही आहे, सगळ्या वर्तमानपत्रांनी ही बातमी दिलेली आहे की हे कमी केल्यामुळे 1,000 कोटी रुपयाचा लॉस सर्वसामान्य माणसाला आपण दिलासा द्यायचा सातत्याने प्रयत्न करत असतो. पण कसं असतं ताई की दिस इज अ स्टेट ऑफ फेडरेशन्स. कोऑपरेटिव्ह फेडरलिझमबद्दल सातत्याने केंद्र, फोटोग्राफर दादा एक मिनटं सरकार, कोऑपरेटिव्ह फेडरलिझमबद्दल सातत्याने अरुण जेटली केंद्र सरकारमध्ये बनायचे. आणि GSTचं बिल तेव्हा जेव्हा आणलं तेव्हा त्यांनी ऑन रेकॉर्ड त्यांचं भाषण करू बघा, ते सातत्याने म्हणत होते कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. आम्ही केंद्र सरकार आहोत पण आम्हाला राज्यांबरोबर, आणि फक्त आपल्या राज्यात मागाई नाही आहे, कुठल्याही, तुम्ही एक महिला आहात, तुम्हाला जास्त हे माहिती आहे, आपणच घर चालवतो. त्याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये, आणि आजकाल पुरुष पण मला सांगतात की ताई आम्हीच सामान आणायला जातो, तेलाचा डबा 3,000 रुपये झाला आहे, आम्हाला पण त्रास होतोय. त्याच्यामुळे महागाई हा अतिशय गंभीर आहे. आणि हा विरोधक म्हणून मी मुद्दा मांडत नाही आहे, सर्वसामान्य जनतेच्या समोर आज कुठलं आव्हान आहे तर ते महागाईचंच आहे. आणि त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून खूप सिरियसली आणि गांभीर्याने हे विषय घेतले पाहिजेत. शुक्रिया जी, आज की राजनीति मस्जिद पे लगे लाउडस्पीकर और हनुमान चालीसा तक सिमट गई है, और इसको आप किस नजरिए से देख रहे हैं? मैं किस नज़रिए से देखती नहीं, मुझे टाइम ही नहीं मिलता सर. मेरे निर्वाचन क्षेत्र में विकास की गति कैसे ज़्यादा बढ़े, मेरे निर्वाचन क्षेत्र और मेरे राज्य में महंगाई कैसी कम हो, और मेरा राज्य और मेरा देश आगे कैसे बढ़े, इसमें मैं इतनी व्यस्त रहती हूँ कि बाकी कामों के लिए मुझे टाइम नहीं मिलता. क्या ये जानबूझ के किया जा रहा है महंगाई वगैरह को डाइवर्ट करने के लिए? ये जो आपसी भेदभाव बढ़ रहा है, इस पे आपका क्या कहना है? जो राज ठाकरे की आपके सवाल में ही मेरा जवाब है. मॅडम एक राजकीय प्रश्न नाहीये, परंतु राष्ट्रवादीकडे होममिनिस्ट्री आहे, 3 तारखेचं अल्टिमेटम आहे, कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, एक खासदार म्हणून कसं म्हणतात? मी काय अल्टिमेटम्सकडे वगैरे बघत नाही. सक्षम आहेत ना होम मिनिस्टर, बघून घेईल राज्याचं. आपण कशाला डोकं लढवायचं? आपल्याकडे कमी काम आहेत का? खासदाराला फार काम असतं, तुम्हाला काय माहिती? मला माहिती खासदाराला किती काम, म्हणजे करायचं असलं तर किती काम असते, मला एक खासदार म्हणून माहिती. लोकसभेने आपल्यावरती आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीवर विश्वास ठेवून निवडून दिलं, पण या 2 वर्षाच्या काळामध्ये तू मेमे ऐकण्यामध्ये 2 वर्षाचा काळ लोटलाय, काय सांगा? जनसामान्य मात्र वेठेला पकडलं जाते. मी तुम्हाला सांगू, तुम्ही एक पत्रकार आहात म्हणून मी तुम्हाला सांगते, माननीय अरुण जेटलींचं भाषण मला आठवते, आनंददादांना आठवत असेल ते भाषण. अरुण जेटली असं म्हणले होते पार्लमेंटमध्ये, सगळे गडबड करायचे ना, ते म्हणले कॅमेरे बंद करून टाका ना, हे सगळं पार्लमेंटमध्ये बंद होईल. तुम्ही थोडे दिवस प्रयोग करून बघा. मॅडम, लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणा ह्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली होती. आज ज्या प्रकारे ते काँग्रेस राष्ट्रवादीची शिवसेनेला टार्गेट करत आहेत, तर त्यामागे हे सगळं भाजपाचंच पाठबळ आहे का असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या घरावर जो हल्ला झाला सर्वांवर, त्यांच्या एसटी कर्मचाऱ्यांनी, सर्वांमध्ये कोणाची भाजपाचंच सगळं आहे का असं मला वाटतंय. एक तर पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकत नाही, कारण का मी एवढी विद्वान नाही आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा अभ्यास मला नाही आहे. एक तर दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारला, मला असं वाटतं महाराष्ट्राच्या पोलिसांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्याच्यामुळे ती जे इन्क्वायरी येईल त्याच्यातून जे काय सत्य आहे ते बाहेर होईल. आपण कशाला उगाच आपला वेळ वाया घालवायचा की काय असू शकेल, तर्कवितर्क काढायला कशाला वेळ वाया घालवायचा. जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा कळेल. व्हॉट इज द हरी. मॅडम, विरोधी पक्षांनी जो आवाज उठवला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, कशाच्या विरोधात? सत्ताधाऱ्यांच्या विविध कारणाच्या प्रश्नांवरती, तर त्यांच्या पाठीमागे ज्या संस्था आहेत CBI, ED लावून
त्यांचा मुस्कटदारी केली जावी, यावर तुमचं काय आहे? हे होतं आहे, डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. मी पार्लमेंटमध्ये बोलले आणि उदाहरणं देऊन मी पार्लमेंटमध्ये बोललेले. म्हणजे त्या म्हणजे त्याच्या पार्लमेंटपेक्षा दुसरी कुठली जागाच नाही बोलायला. हे मी अनेक वेळा विथ डेटा विथ एव्हिडन्स पार्लमेंटमध्ये मांडलेलं आहे. मॅडम, आप महागाईच्या मुद्द्यावर भाजपला टार्गेट करताय, पण आशिष शेलारांनी सांगितलं की राष्ट्रवादी भाजप बरोबर सत्तेत साठी तयार होती. काल माननीय अजितदादा, माननीय संजय राऊत आणि माननीय बाळासाहेब थोरात या तिघांनी ह्याच्यावर सविस्तर आहे. हे महाविकास आघाडीचे आमचे वरिष्ठ नेते ते बोलल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा या विषयावर बोलण्याची काही गरजच नाही. मॅडम, देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत एक प्रश्न विचारलाय की जीएसटीचा निधी राज्याला नियमित मिळत असतो. जुनी थकबाकी जी आहे, उरलेली देणीची मुदत जी आहे जुलै 2022 आहे. मग जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर पेट्रोल डिझेलवर आकारलेला अतिरिक्त कर ग्राहकांना परत मिळणार का, परत करणार का सरकार? मग सरकारने उत्तर दिलं ना त्याचं. मला अधिकार नाही आहे द्यायचा. ताई, भोंग्यांचा वाद मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. अमृता फडणवीस यांनी सुद्धा ट्विट करून थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा केलेला आहे, ये भोगी सिख कुछ तो हमारे योगी से. कारण योगी आदित्यनाथांनी जो निर्णय घेतला युतीमध्ये, त्याच्यावरती हा इशारा किंवा हा टोमणा मुख्यमंत्र्यांना लगवलेला आहे. मी तुम्हाला सांगू, मी नाही त्यांना ट्विटरवर फॉलो करत. मग तुम्हाला मगाशी म्हणलं तसं मला इतकी कामं असतात मला नाही माझ्या जबाबदाऱ्यातून बाकी काही करायला फारसा वेळ मिळत. मॅडम, चांदीवाल आयोगाने अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली आहे आणि तरी त्याच्यावर जे गेले त्यांना जाणूनपूर्वक लक्ष दिलं गेलं असं आपल्याला वाटतं का? इट इज ऑब्वियस ना. मी हे पार्लमेंटमध्ये बोललेले की अनिल देशमुख आणि नवाबभाई हे दोघं विक्टिम्स आहेत. त्यांच्यावर अन्याय झालेलाच आहे आणि ज्या पद्धतीने त्यांना अटक झाली आहे, आरोप केलेले आहेत, हे चुकीचेच आहेत. आणि त्याच्यात आरोपांमध्ये पण सातत्य नाही आहे. दोघांवरही जे आरोप केले त्याच्यात सातत्य नाही आहे. मॅडम, एक काळ होता का लावा तो व्हिडिओ, हा काळ होता एक काळ. आता काळ असा आला का 14 तारखेला अशी चुकांची माहिती बीजेपी आणि मनसेची युती होते. कसं होतं? एका काळी लावा तो व्हिडिओ होता, मोदीवर मोठी टीका करण्यात आली होती. इट्स अ डेमोक्रॅटिक कंट्री. प्रत्येकाला काय करायचा तो अधिकार आहे. त्यांनी जो निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार आहे. आमचं दडपशाहीचं सरकार नाही हो. प्रत्येकाला अधिकार आहे काही भाषण करा. आमच्या विरोधकांनी जर आमच्या विरोधात भाषण नाही करायची तर मग कोण विरोध करायची? त्यांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करत राहावी आणि आम्ही हात जोडून सर्वसामान्य आणि या राज्याच्या मायबाप जनतेची सेवा करत राहावी. मॅडम, महागाईची झळ सर्वात जास्त महिलांना बसते. महिलांना नाही, कुटुंबांना बसते. का तुम्हाला झळ बसत नाही का? महिला कुटुंब चालवतात ना. पुरुष फक्त आपलं मेहनत करतो त्यांना आणून देतो. हो, पण घरी आल्यावर ऐकावं लागतं ना की अहो महागाई झाली. तुम्ही महिला आंदोलन करता, परंतु सेपरेट पक्ष म्हणून करता. महाविकास आघाडी म्हणून महिला या महागाईची मदत कधी उतरणार आहे? फार चांगली सूचना आहे. लवकरात लवकर करू आम्ही. फार चांगली सूचना दिली तुम्ही. मॅडम, एक महिला म्हणून गणेश नाईक प्रकाराकडे कशा पद्धतीने पाहतो? मी एक महिला म्हणून बघत नाही, मी एक माणुसकी म्हणून बघते. प्रत्येक गोष्टी एक महिला नाही. मी खासदार आहे, मग मी एक महिलाच मला मतदान करतात का? मला पुरुष लोक पण मतदान करतात ना. त्याच्यामुळे मी महिला म्हणून प्रत्येक गोष्टीकडे बघत नाही. मी माणुसकीच्या नात्याने प्रश्नांकडे बघते आणि माझं या बाबतीत असं मत आहे. आणि मला एक माणुसकीच्या नात्याने असं वाटतं की जेव्हा असे आरोप प्रत्यारोप होतात ह्याच्यात भरडली जातात मुलं. आणि आपल्याला आरोप प्रत्यारोप करताना ते खूप सोपं वाटतं, पण त्या घरातली त्या कुटुंबातली मुलं कशातून जातात याचा सगळ्याचा विचार आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. ही एक केस नाही, कुठल्याही केसमध्ये थोडासा संवेदनशीलपणा हा माणुसकीच्या नात्याने त्या मुलांसाठी आपण सगळ्यांनी दाखवला पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टींवर मी कधी बोललेही नाही आणि कधी बोलणारही नाही. कारण का, मी एक आई आहे आणि ती मुलं कशातून जातात, कुणाचीही मुलं कशातून जातात, आपली नसली तरी कुणाची तरी मुलं आहेत, तो अधिकार आपल्याला नाही आहे. मॅडम, जेव्हा राज ठाकरे बोलतात तसं योगी सरकार करत आहे. मात्र मदरशावरती धाडी टाका असं राज ठाकरे म्हणतात, तर 7,000 मदरशावरती चौकशीचे आदेश योगी सरकारने दिले. कुठेतरी राष्ट्रपतीचं राजकारण सुरू आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नातच माझी उत्तरं येतो. तुम्हाला अशी विचाराविषयी वाटतायत याच्यातच माझं उत्तर आहे. गणेश नाईक ही केस असते. गणेश नाईक केसमध्ये जी फिर्यादी आहे त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी सगळ्या पक्षाकडे मी मदतीसाठी जाणार आहे. कसं बघताय? मी आत्ताच त्याचं उत्तर दिलं. मला असं वाटतं आपण
आत्ता जे माझं उत्तर आहे त्याच्याशी मी म्हणजे त्या मताशी मी ठाम आहे की अशा जेव्हा गोष्टी होतात तेव्हा कुठल्याही पक्षाचा तो व्यक्ती असेल किंवा कोणीही ती महिला असेल त्या गोष्टी प्रायव्हसीमध्येच झाल्या पाहिजेत. आणि माझं मत असं आहे की त्याच्यात न्याय अन्याय हा विषय आहेतच, पण त्या विषय अतिशय गांभीर्याने आपण घेतले पाहिजेत आणि त्याच्यात जी मुलं भरडली जातात त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी संवेदनशील असलं पाहिजे. ती मुलं शाळेत जातात, समाजात उठतात बसतात, त्या मुलांना दुखवायचा अधिकार आपल्याला नाही आहे, कोणालाच नाही आहे. आणि मला असं वाटतं की ज्या लाईटली आजकाल या गोष्टी होतात ह्या माझ्या मनाला किंवा आणि ही एकटीच केस नाही, अशा अनेक केसेस अनेक पक्षातले नेते एकामेकावर करत असतात. हे मी अनेक वेळा बघते. मी कधी त्याच्यावर बोलत नाही, कारण का माझ्या संस्कृतीत, माझ्या कौटुंबिक, माझ्या आईने मला जे संस्कार दिले त्याच्यात हे बसत नाही. आणि मी अशा गोष्टींवर कधी पब्लिकली बोलणारही नाही. आणि बाजू जर घ्यायची असेल, मदत करायची असेल तर न बोलता खूप गोष्टी आयुष्यात करता येतात. आणि हीच मराठी संस्कृती आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन आम्ही समाजकारण राजकारण करतो. त्याच्यात किती अडचण झाली तरी चालेल, पण अशा गोष्टींवर त्यांनी बॅलन्स ठेवायचा नसेल ठरवला तरी मी ती मर्यादा ठेवूनच माझं राजकारण समाजकारण करतो. मॅम, आशिष शेलारनी ट्विट केलं आहे की 1 मेला देवेंद्र फडणवीस राज्य सरकारला डोस देणार. बूस्टर डोस असेल तर तो गरजेचाच आहे. मी त्याचं मनापासून स्वागत करते. सिरमचा द्या, तो दुसरा देऊ नका, कारण का सिरमचाच चालतो आणि सिरम आमच्या जिल्ह्यात या. मदरशा आणि हे भोग्य प्रकार पूर्ण राज्यामध्ये एक लोकांची मानसिक अवस्था पूर्णतः गंभीर झालेली आहे. तर तुम्ही अशा कट्टर जे काही पक्ष आहेत त्यांच्याकडे बंदी आणण्याची काही मागणी वगैरे करता? माझं म्हणणं आहे कोणावरही बंधू आणू नये, दुर्लक्ष करा. कसं असतं, एक वर्ग असतो, वर्ग छान चाललेला असतो, त्याच्यात एक मूल असतं जे थैथयाट करायचं असतं. प्रेमाने बघायचं, एखादं चॉकलेट देऊन बघायचं, एखादं पुस्तक द्यायचं, खूप प्रेमाने प्रयत्न करायचे. प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्न करत राहायचे. ज्यावेळीस ते आपल्या सहनशीलतेच्या बाहेर होऊ शकतं, दुर्लक्ष करायचं. मॅडम, या सर्व प्रकरणात 20-22 मधली जो वयोगट आहे त्या मुलांवर एक वेगळ्या पद्धतीने परिणाम होत असं वाटत नाही तुम्हाला? नाही, आपण वाचन केलं पाहिजे वास्तवतेपासून. लोक काही म्हणतील. आता तुम्ही मला उद्या सांगायला लागला की सुप्रिया सुळे बाहेर अंधार आहे, माझी बुद्धिमत्ता कुठे गेली आहे? मला दिसतंय ना, सायंटिफिक टेम्पर. मग मी शिकले कशाला? इतकी पटकन मी वाहत जाऊ शकत असेल तर माझ्या शिक्षणाचा आणि लॉजिकचा आणि सायंटिफिक टेम्परचा उपयोग काय झालं? थँक्यू व्हेरी मच.